वेलकम टू दुबई. मंडळी, दुबईमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. तर आज आपण दुबईची मरीना क्रूजमध्ये सुंदर आणि चविष्ट असा डिनर करणार आहोत. तर ही जी क्रूज आहे ती क्रूज संध्याकाळची असते आणि ती 2 तासांची असते. काळोखामध्ये चमकणारे उंच उंच गगनाला भिडणारे टॉवर्स, त्यांचं प्रतिबिंब असं सुंदर पाण्यामध्ये पडतं आणि थंड हवेमध्ये ह्या सगळ्या सिनरीजमध्ये आपण 2 तास घालवतो. चला मग पटापट व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. आणि बरं का, स्किप अजिबात करू नका. चला मग पाहूयात क्रूज. सो मंडळी, आणि आज या सुंदर संध्याकाळी आम्ही आज जातोय मरीना क्रूज वरती. आय डोंट नो की काय अंदाज आहे, कसा प्रकार आहे, पण ऑल ओव्हर जो माहोल आहे, म्हणजे हा व्ह्यू तर आहेच, बट ऑसम. आणि हे पुढे कंटिन्यू होणार आहे. चला मग. ऍक्च्युली खूप युनिक आहेत, म्हणजे ना ही 3री-4थी बोट असेल, बट बघायला खूप छान वाटतंय. लाईट्स आणि आणि 10 ते 15 मिनिटं चालल्यानंतर फायनली आमची क्रूज म्हणजेच फाल्कन ओएसिस प्रीमियम ही क्रूज आम्हाला सापडली. खूप चालावं लागलं. खूप चालल्यानंतर या क्रूजमध्ये मी एंट्री केली. एंट्री केल्यानंतर लोअर आणि अप्पर असे 2 सेक्शन होते. लोअर सेक्शनला देखील तुम्ही बसू शकतात आणि तिकडे वॉशरूम होते, पण हा एकदम बंद एरिया होता. आणि मेन एरिया म्हणजे अप्पर सेक्शन. अप्पर डेकला गेल्यानंतर भाई मी बघितलं तर खूप असा वेगळा व्ह्यू बघायला मिळाला. दुबईचा ॲक्च्युअल व्ह्यू, म्हणजे सगळ्या क्रूज तिकडे थांबलेल्या होत्या आणि आमच्या क्रूजमधून म्हणजेच मी खरंच खूप वेडी झाली सगळा सिनारिओ बघायला. ही संध्याकाळ ॲक्च्युली खूप वेगळी होती, कारण पुढच्या 2 तासामध्ये आम्ही दुबईचा इव्हनिंग व्ह्यू एन्जॉय करणार होतो. या 2 तासामध्ये डिनर, मरीना व्ह्यू, डान्स आणि काही फेमस असे शोज होते. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राइसिंग वाईज 120 to 150 दिराम पर पर्सन आहे, म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये 2800 ते 3500 रुपयांमध्ये या सगळ्या फॅसिलिटीज या क्रूज आहेत त्या अवेलेबल आहेत. पण डिपेंड ती क्रूज कशी आहे, त्यामध्ये काय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर होतात. आणि आम्ही या क्रूजवरती थोडा वेळ लवकर आलो होतो, त्यामुळे आम्हाला जरा थोडे फोटोज रील्स काढता आले. व्ह्यू खूप चांगला होता. हळूहळू क्रूज निघायला सुरुवात झाली होती आणि अशा एका मागोमाग एक सगळ्या क्रूज हळूहळू निघायला लागल्या. खूप अप्रतिम असा एक्सपिरियन्स होता, कारण की व्ह्यू तर अफलातून होता, बट एक्सपिरियन्स तेवढाच खूप छान होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फूडची क्वालिटी आम्हाला काय एवढी छान वाटली नाही. ओके क्वालिटी होती. त्यांनी व्हरायटी खूप ठेवली होती, बट एवढं काही छान नव्हतं जेवढं अपेक्षित होतं, बट ओके होतं.
ايدك فين لو متضايقها تروح كل ما جاتها تزيح وعك في العكس تسوق. आणि फायनली अशा प्रकारे आमची दुबईमधली मरीना क्रूज ही झालेली होती. 2 तास खूप छान घालवले. क्लायमेट खूप छान होतं आणि सिनॅरिओ म्हणजे आजूबाजूचं सगळं काही बघण्यासारखं होतं. फूड क्वालिटी एवढी काही छान नव्हती, ओके होती, बट अदरवाईज बाकीच्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करण्यासारख्या होत्या. चला मग भेटूयात मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.